शुभं करोति। गोळी मानेला चाटून गेली, सुदैवाने जखम खोल नाहीये. तुमच्या मुलावर हा हल्ला कुणी केला असावा असं तुम्हाला वाटतं? हल्ला निषादवर नाही, माझ्यावर झाला होता. पण माझा व्यवसायच असा आहे की हजारो शत्रू निर्माण होतात. बरं, तुमचा कोणावर संशय? एक दोघांवर आहे संशय, पण खात्री झाल्याशिवाय मी कोणाचं नाव घेणार नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने शोधून काढा. ते तर आम्ही शोधून काढूच, पण सध्या तुमच्या बंगल्याच्या आजूबाजूला आम्ही आमची माणसं ठेवतो. ठीक आहे. अरे निषाद कुठे गेला? अरे निषाद, तू कुठे निघालास? डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय. मला काही झालेलं नाहीये आणि आराम करायचा असेल तर मी माझ्या घरी जाऊन करेन. हे पण तुझंच घर आहे ना? नाही, मी इथे नाही थांबणार. पण तू आता बघितलंस ना काय झालं ते? अरे आपल्याला धोका आहे. तरीही मी इथे थांबणार नाही. एक ग्लास चुकून फुटला म्हणून दुसरा मुद्दामून तोडायचा का? हा, जसं समोरचं वागल ना तसंच आपण वागायचं असतं. म्हणजे समोरचा वाईट वागला तर आपण त्याच्यापेक्षा पण वाईट वागायचं. मी तसंच वागतो. अरे पण राजू, हा ग्लास फुटला तर तुझं सरबतही वाया जाईल. मना ताईला सरबत ना तुला. त्यापेक्षा असं का नाही म्हणत, सॉरी माझ्यामुळे तो ग्लास फुटला, पण आता या ग्लासातलं सरबत आपण दोघं मिळून पिऊ. म्हणजे दुसरा ग्लासही फुटणार नाही आणि दोघांनाही सरबत मिळेल. वृषाली, तुझा चेहरा वाचू शकतो मी. सांग मला काय झालंय, कसला विचार करतेस? खूप टेन्शन आलंय रे मला विवेक. तुला काही उद्योगधंदे नाहीत का ग? सारखं आपलं टेन्शन आलंय टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय? त्यांच्या काय काय अपेक्षा असतील, काय काय मागण्या असतील. आत तिच्या एवढंच ना. मला वाटलं काय झालं. असं देत काही मागण्या. माझी कन्साइनमेंट निघाली आहे. लग्नापर्यंत पेमेंट हातात आलं की महाजनांचे जावई म्हणून विनीतचा तुम्ही स्वीकार केलात. श्रेया आणि विनीतच्या लग्नाला तुम्ही परवानगी दिलीत. ह्याबद्दल मी हात जोडून तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. अहो, काय करता हे? उलट पहिल्या वेळेस तुम्ही आमच्या घरी आलात आणि आमच्याकडून तुमचा काही अपमान झाला असेल तर आम्ही माफी मागतो. असे अपमान मला नवीन नाही श्रेयाच्या काकी. मानानं कोणी घरात घेतलं ह्या गोष्टीला बरीच वर्ष लोटली. सवयच गेली त्याची. चूक झाली आमची, पण श्रेया जर तुमची मुलगी असती आणि असं स्थळ आलं असतं तर कदाचित मी अशीच वागले असते. म्हणूनच मी तुम्हाला दोष देत नाहीये. खूप त्रास होतोय का? नाही, काय नाही झालं. फिट आहे मी एकदम. जखम खूप खोल नाहीये ना? गोळी चाटून गेली फक्त. हो, पण बंदुकीची गोळी होती ती. 1 इंच इकडे तिकडे झालं असतं तर? 1 इंच तिकडे गेली असती तर जखमच झाली नसती, पण 1 इंच इकडे आली असती तर. निषाद, बस बंद करतो विषय. मलाही नकोच होता हा विषय. बरं झालं तूच थांबवलंस. कशाला जुन्या गोष्टी उगाळत बसतेस? काहीतरी नवीन असेल तर बोल. नवीन? I've got a new friend.